छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगावरची साल सोडून काढत असताना एकाने महाराजाच्या गळ्यातील भवानी माळेला हात घातला. तेव्हा त्यानंतर असे काय घडले की तुमच्या डोळ्यातील अश्रुधारा थांबणार नाहीत. 9वा दिवस उगवला होता. महाराज आणि कवी कलश यांचे एवढे हाल पुरेसे वाटले नाहीत म्हणून दावेदार इखलासने जल्लादी पथक कायद्यांसमोर घेतले. येथे कैदी म्हणून आपले कवी कलश आणि छत्रपती संभाजी राजे दोन्ही कायद्यांच्या अंगावरचे विदूषके कोणतेही त्या पथकाने टराटर ओरबाडून काढले. उरले होते फक्त तख्ता कुल्हा म्हणजे साखदंडाखाली अडकले पडलेले, न ओरबडता आलेले फक्त चुकार तुकडे. औरंगजेब बोलला, देखते क्या हो, फेक दो कुत्तों पर ओ नमकीन पाणी. झालं उखाड कर इनके बावरल्या भाव. झाल्यावर इतिहास ओरडला. पथकातले सप्ता घेतलेले जल्लक पुढे झाले. त्यांनी नारळाचे जसे खोबरे खिसावे तसे धारदार शस्त्राने सापते त्यांनी कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांना जागोजागी साल सोलायला सुरुवात केली. जेव्हा जल्लादच आता पुढे हैराण झाले, कारण कवी कलश आणि महाराज यांच्यापैकी एकही कैदी अंगलवटून निघत असताना हो की चूक करत नव्हते. जल्लाद आणि आजवर अनेक कैदी माजर कैद्यांची साल अशी सुलभातून काढली होती. तेव्हा त्यांचा तडफडाट आणि किंचाळ्या ऐकताना तर नेहमी या मुघलांमध्ये जोशच संचारत आला होता. त्यांना त्यांच्या अंगी पण आज काही काजू बघत होते. त्यांचेच हात बहर करू लागले. साप तेवढं त्यांना राजे आणि कवी कलश यांचा ध्येय आता मानवी दिसेनाच. ते झाले होते फक्त हनुमान जयंतीच्या दिवशी अंगभर हनुमानाला शेंदूर फासलेल्या हनुमानाच्या मूर्तीसारखे. दिवस होते मुघल हटले. तत्कासारखी तांब्याची भगुनी म्हणजेच पातेली घेतलेली हपशी घेऊन पुढे झाले. त्या पातेल्यात भरलेले होते मिठाचे पाणी. सुताराने चारी बाजूनी पाणी शिंप कराय असे त्या पक्ष्यांच्या हातातील भांड्यातील मीठ पाणी राजकुलिशांच्या सोलवर रक्ताळ देहावर शिंपू करायला सुरुवात केली. सुताराच्या पाण्याची चरचर भोवतीलच्या ऐकायला येत. या मीठ पाण्याची चरचर तशी कोणालाच ऐकू येत नव्हती. उभ्या अंगाला शेकडो सुया फुसकल्या सागत वाटत होते. फक्त राजे आणि कवी कलश यांचा देहाला आग डोंगरी कुंड झाले होते. त्यांच्या गच्च मिटून होणाऱ्या वेदना मिटाव्यात तर महाराजांना डोळे नव्हते. तरीही लाटाच लाटांवर बुचकळत्या तळ्याकडे बघत शांतपणे आपली पिसे साफ करीत खंड्यापक्षी काठच्या फांदीवर बसावा तसे ते देहाच्या वेदनांकडे पूर्ण अलिप्त मनाने बघत त्यांच्या काठावर शांत बसले होते. बघ यांचा कालवाही खरोखरच शैतान वाटावेत असे कैदी राजा आणि कवी कलश यांना समोर बघून थरकल्याने आता चिडीच्या झाल्या होत्या. ती सजा बघायला प्रत्यक्ष औरंगजेबच असता तर नक्कीच सगळ्या तळावरच्या सरदारांच्या खिचडी खेचून आणायच्या हुकूम करून त्याने त्याचेच कफन बांधायचे, कैद्यांच्या अंगावर पांघरायचा हुकूमही दिला असता. कधी कधीच नव्हती एवढी हाल करणारी सजा त्याने हयात कुणालाही फरमावलेली. लपटलेल्या काळजाचे बघे आता एकेक करता काढल्या पायांनी आपापल्या राहत्याकडे. परंतु लागले साते आणि मीठ पाण्याची टाचती भांडी तिथेच फेकून जल्लाद पथकही निघून गेले. एकलाच तेवढाच उरला होता. त्याच्यावर सोपवलेली सभेची एकच जोखीम त्यांच्यापूर्वी आता बाकी होती. राजे आणि कवी कलश पुरती गतप्राण होतात. दोघांना ताकदीच्या जल्लादांना निवडून एकाच फटक्यात दोघ्या कैद्यांची म्हणजेच राजा आणि कवी कलश यांची मस्तके दडावेगळी करणे. भाल्याच्या टोकावर ती खोचकी ठेवून वाजत गाजत उभ्या तळावरती सर्वांना दाखवत त्यांचीही नाचवत दिंड काढणे. शेवटी धडे एकीकडे साखळ दंडात पडलेली ती मुलगे तळाबाहेर कुठेतरी कोल्हापुरात खायला म्हणून भाल्यांसह फेकून देणे. पण या एकलासच्या अखरी जोखमीलाही अद्याप अवकाश होता. सजा दिल्याच्या तणावाने घेतल्यास एवढा थकला होता की क्षणभर त्यालाच वाटले आपणही जखडलं गेलो. ना दिसणाऱ्या एका खांबाला त्या दोघांकडेही तसाच बघत राहिला. आता फक्त त्यांच्या किमतीचे 5-6 हसमच होते. बाकी त्यांच्या भोवती काय वाटले त्याचे त्यालाच कुणास ठाऊक. संत पावले टाकी तो राजांच्या समोर आला. भयान दिसणाऱ्या
मरहट्टाच्या बाबी सुभेदारालाही त्यांनी पायांपासून लाकडी टोपीपर्यंत निरखून पाहिले. ही क्लासची इतर वेळी क्रूर वाटणारी मगर वाटणारी नजर आता विचित्र दिसू लागली. त्यांची नजर राजांच्या देहभर फिरल्यानंतर त्यांच्या छातीवरच्या भवानी माळेवर मात्र जखडबंद झाली. फक्त राजांनाच ऐकू येईल एवढे हलके तो पुटपुटत, "दे दो हमें ए सुभेदार." त्यांनी त्या रक्त, मीठ, पाणी, घाम याने न्हाऊन निघलेल्या चिपचिपिती भवानी माळेला हातच घातला. राजे मरण्यावरच पडलेली कुडी सगळे बळ एकवटून आता तडफडती हलवू लागले की हलविताना नकार दर्शवणारी गर्दन एकसारखी हटकून लागले. "थांब हिंद" कळू लागला. जसा पुढे गेला तसाच तो हातही भवानी माळ सोडून झटक्याने मागे झाला. पाहिजे होती त्याला ती एवढ्या पहाडी सूर्याची एक तरी यादगार म्हणून जपणार होता तो इकलास. त्यासाठीच देहभर निरखून राजांची फक्त घेता येण्याजोगीच माळ शिल्लक राहिली होती. तो नको घेऊ नकोसी हा संकेत त्याला कळला होता. आपल्या किमती पदकाच्या अश्मांवर तो कसा तरी जोरडला. "सब चले गए नजारे देखने वाले, नाकार गोंदिया" असे तुमच्या आणि स्वतःच्या आपल्या घोड्यावर झेप घेऊन निघून गेला. आता वर निळेभोर आभाळ, पायाखाली वळू पुद्रकाची कितीतरी पुराणी मावळती माती, न दिसणाऱ्या पण जवळच खांद्याला खांदा मिळवून संत वाहणाऱ्या इंद्रायणी आणि भीमा त्यांच्या काठावर जगाला एकले वाटावेत असे मराठी दौलतीचे छत्रपती संभाजीराजे आणि चंदूकमात्य कविकुलेश राहिले. आत्ता राजांचा स्वतःच्या मनाशी चाललेला वादही थांबला. जणू सुरूच झाले होते फक्त जीवाचा शिवाशी चाललेला अखेरीचा शांत संत जाब. काश की मावळ्यांकडून औरंगजेबाची पण अशीच दशा करण्यात यायला पाहिजे होती. हाल म्हणजे काय असतात हे समजले असते. यापुढील महाराजांच्या मनातील विचार ऐकण्यासाठी चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा. म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येतील जे तुम्ही कधीही ऐकले नसेल असा इतिहास मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. धन्यवाद. जय भवानी. हर हर महादेव.